जन्मदात्याने जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून मुलाचा खून केल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे। शिवाजी दादासाहेब जाधव असं मृत झालेल्या मुलाचं नाव असून तो नेवासा तालुक्यातील गोदेगाव येथील असल्याचं समोर आलंय। मुलगा शिवाजी जाधव आणि त्याचे वडील दादासाहेब जाधव यांच्यामध्ये शेती वाटपाच्या कारणावरून होणाऱ्या भांडण तंट्याच्या त्रासाला कंटाळून शिवाजीचे वडील दादा सारंगधर जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यावर मंगळवार दिनांक 14 मे रोजी 5 वाजण्याच्या सुमारास लाकडी फळीने मारहाण करून खून केला। मैताची आई अलका दादासाहेब जाधव हिच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेतलाय। पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे तपास करत आहेत। अलका जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 14 मे रोजी दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास गोदेगाव तालुका नेवासा येथील माझे राहत्या घराच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये मुलगा शिवाजी दादा जाधव वय वर्ष 36 हा दारू पिऊन येऊन आम्हाला वाईट शिवीगाळ करून माझे पती यांना तुमच्या नावावर राहिलेली 1 एकर शेत जमीन माझ्या नावावर करून द्या, तुम्ही इथे राहू नका, तुमची जनावरं इथं बांधू नका, नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी देऊन पती दादासाहेब यांना लाता बुक्क्यांनी लाकडी काठीने मारहाण करू लागला असता पती दादासाहेब यांनी देखील त्यास प्रतिकार करत लाता बुक्क्यांनी मारहाण करत पत्र्याच्या शेडजवळ पडलेली लाकडी फळी त्याच्या डोक्यात जोरात मारून गंभीर दुखापत केल्याने तो मयत झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे व अक्षय शेगर।